मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर गॅस टँकर पलटी झालेला आहे आणि आपण बघतोय आडोशी बोगद्याच्या अगदी तोंडावर पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झालाय। बचाव कार्य आणि मदत यंत्रणा घटनास्थळी पोहोचलेले आहेत। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर गॅस टँकर पलटी झाला आणि वाहतूक जी आहे तिथं थांबवण्यात आल्याचं कळतंय। पुण्याकडे जाणाऱ्या दिशेनं हा अपघात झालेला आहे। पेट्रोल वगैरे सचिन कदम आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सचिन, काय अधिकची माहिती, हा अपघात नेमका किती वाजता झाला आणि ट्रॅफिक यामुळे झालाय का? पेट्रोल वगैरे आता काही वेळापूर्वी अपघात झालेला आहे। अजूनही तिथे बचाव कार्य पूर्णपणे सुरू झाले नाही। बचाव यंत्रणा पोहोचलेली, बचाव कार्य आता काही वेळात सुरू होईल। आपण जर प्राथमिक घटना पाहिली तर पुणे मार्गावर जाताना आडोशी बोगद्याच्या तोंडावर हा अपघात झालेला आहे आणि त्याच ठिकाणी हा जो अपघात झालाय हा फ्लेमेबल गॅस असल्याची प्राथमिक माहिती आहे। कोणत्या स्वरूपाचा गॅस आहे त्याच्यावर कोणती माहिती मात्र हायली फ्लेमेबल गॅस असल्याची माहिती आहे आणि गॅस मोठ्या प्रमाणात लीक होतोय, त्यामुळे धोकादायक परिस्थिती त्या ठिकाणी आहे। आणि जे ह्या मार्गावर जाणारी जी वाहतूक आहे ती पर्यायी मार्गावर वळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। काही ठिकाणी वाहतूक थांबवण्यात आलेली आहे। बिलकुल, धन्यवाद सचिन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर गॅस टँकर पलटी झाला आणि गॅस गळती सुरू झालेली आहे, त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा देखील आता इथं पोहोचलेल्या आहेत आणि या संपूर्ण परिस्थितीवर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवायचं त्यावर प्रयत्न सुरू आहेत। तर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर गॅस टँकर पलटी झाला आणि त्यामुळे आता वाहतूक जी आहे ती पुण्याकडे जाणारी मुंबईकडे येणारी वाहतूक जी आहे ती ठप्प झाल्याचं कळत आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून जर कधी तुम्ही प्रवास करणार असाल तर मात्र ही बातमी अत्यंत महत्त्वाची, कारण मुंबईकडे येणारी वाहतूक यामुळे ठप्प झालेली आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर गॅस टँकर पलटी झालेला आहे, मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। गॅस गळती होत असल्यामुळे प्रशासनानं सावधानतेचा उपाय म्हणून या ठिकाणची वाहतूक जी आहे ती आता थोडी थांबवल्याचं कळत आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर गॅस टँकर पलटी झालेला आहे। प्रशासकीय यंत्रणा जी आहे, बचाव पथक जे आहे, पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत। या गॅस गळतीवर नियंत्रण कसं मिळवायचं याचा प्रयत्न सध्या सुरू असल्याचं कळत आहे।